आजचा आपला टॉपिक आहे ॲरे रिव्हर्स. जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण ॲरे बघितला होता. ॲरे रिव्हर्स आता करायचे, आपल्याला एक ॲरे घ्यायचे आणि त्याला रिव्हर्स करायचे. त्यासाठी आपण क्लास क्रिएट करू, त्याला नाव देऊ आपण ॲरे रिव्हर्स. ओके, पब्लिक स्टॅटिक वाईज मेन फंक्शन लागेल आपल्याला अँड फिनिश. डन. हे आपला सिम्पली क्लास क्रिएट झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला एक ॲरे घ्यावा लागेल. ॲरे घ्यावा लागेल. युजर थ्रू इनपुट घेऊ पहिले. असं करू, स्कॅनर क्लास थ्रू करू आपण. स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर ओके सिस्टम डॉट इन. ॲरेची साईज पास करू एन इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट इंट. ओके, अँड एक ॲरे क्रिएट करू न्यू इन 5 साईज टू त्याला. अरे युजर थ्रू इनपुट द्यायचं आपल्याला. केलं. ओके, डन. आता फॉर लूप घेऊ. इंटीजर आय इज इक्वल टू 0 आय लेस दॅन इक्वल टू एन पण टाकू शकतो आपण तिथे, किंवा n+1 पण टाकू. आपला ॲरे डॉट लेन पण टाकू शकतो आपण तिथे. ओके, n i प्लस प्लस इन्क्रीमेंट केलं अँड सिस्टीमने ॲरे आय पास करावा लागेल इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट इंट अँड प्लस. ओके, हे घेतलं आपण. एक युजर थ्रू इनपुट घेतला एन अरे शीट एन डिफाईन करावं लागेल. ओके, नेक्स्ट डॉट इंट अँड सेव. कंट्रोल एस सेव. रन ॲज जावा ॲप्लिकेशन. इथे टाकू आपण 5. एंटर. 5 व्हॅल्यू एंटर करायचे. 1 2 3 4 5. ओके, त्याने काही प्रिंट केलं नाही, त्याला प्रिंट करावं लागेल आपल्याला. सिम्पली इनपुट तर घेता येते आपलं. प्रिंट करण्यासाठी आपण सिम्पली ते मेसेज प्रिंट करू सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल. ओके, यार कंट्रोल एस अँड रन परत करू जावा ॲप्लिकेशन. फाइव व्हॅल्यू टाकल्या. 3 4 5. ॲड्रेस अनडिफाईंड येतोय. फॉर इंटीजर व्हॅल इंटू AR. कंट्रोल एस सेव. परत रन करू. एरर येत राहता प्रोग्राम मध्ये, सॉल्व करावं लागतं, बघावं लागतं काय काय नाही आपल्याला. स्लाइड 5. ओके, हा आपला सिम्पली ॲरे आता प्रिंट झालेला आहे. 12 2 33 44 55. ओके, आता याला नाही का आपल्याला रिव्हर्स करायचे. एक सिंपल फंडा सांगतो. आता रिव्हर्स करायचं का असं असतं. अजून एक फॉर लूप घेऊ शकतो आपण. फॉर लूप घेतला. इंटीजर n-1 म्हणजे लास्टची व्हॅल्यू प्रिंट करेल स्टार्ट. आणि आपलं अरे I is equal to n-1 I greater than 0
आय ग्रेटर इक्वल टू 0 आय इन्क्रीमेंट करून देऊ. ओके आता रन करू बरं का, आन्सर येतो. फाइव 1 2 3 4 5 1 2 3 4 5 येते. system.out.println हे बघा 56 45 ओके 34 23 मग 12 परत 12 हा आपला ॲरे रिवर्स झालेला इथे. हा जो लूप यूज केला आपण हा ॲरे रिवर्स करण्यासाठी यूज केलेला होता आणि हा सिम्पली ॲरे आपण एक प्रिंट करण्यासाठी यूज केलेला होता. जसं याला कमेंट करून देऊ. ओके आपण यूजर थ्रू इनपुट घेतो ना, आता डायरेक्टली ॲरे घेऊ आपण एकाला. हे नाही का खूपच टाइमपास होऊन गेला. इनपुट देऊन ते करू 12 23 34 1 2 3 स्कॅनर क्लासला कमेंट करू. कमेंट केलं आता ॲरे एन सांगते ते. ओके integer n is equal to array dot length. Okay control s save. आता कंट्रोल काय करायचं आपल्याला जेड करू, याला कमेंट करून देऊ. आता रन करू बरं का, काय होतं का. application error runs or compilation problem cannot be resolved. compilation problem कुठे येतोय आता आपल्याला. अरे याला पण कमेंट करावं लागेल. and control s and run java application. ओके 56 45 34 23 12 हे जे झालं फॉर लूप नुसार. सिम्पली फॉर लूपला जे आपण हे मॉडिफाय केलं की लास्ट पासून स्टार्ट केला, त्याला मायनस मध्ये घेतलं आणि 0 पासून 0च्या वर स्टार्ट व्हायला पाहिजे असं. तर याला जो व्हाईल लूप मध्ये पण करू शकतो आपण. याला कमेंट करून देऊ, याला कमेंट काढून देऊ. ओके आता व्हाईल लूप मध्ये करायचं आहे ना. व्हाईल लूपचा कोड नेक्स्टच्या आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.